नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो एक गुड न्यूज घेऊन, रिक्रुटमेंट न्यूज घेऊन की जे की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया जी की इंडियामधली लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक सरकारी बँक आहे, या बँकेनं एक बंपर रिक्रुटमेंट काढलेली आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला पण खूप चांगल्या जागा आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, जर ऑल इंडियाचा जर विचार केला आपण तर ऑल इंडियामध्ये जवळपास 13,735 वॅकन्सीज या रेग्युलर वॅकन्सीज आहे। याच्या व्यतिरिक्त बॅकलॉग वॅकन्सीज नंतर जे की पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहेत त्या वॅकन्सीज जर आपण याच्यामध्ये जर ऍड केला तर त्या वॅकन्सीज ज्या आहेत ते खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज होतील विद्यार्थी मित्रांनो। तर महाराष्ट्राच्या वाट्याला रेग्युलरचा जर विचार केला तर 1163 म्हणजे 1163 वॅकन्सी ज्या आहेत ते महाराष्ट्राच्या वाट्याला रेग्युलर येतात। याच्या व्यतिरिक्त जर विचार केला आपण समजा मागच्या वर्षीचा बॅकलॉगचा जर याच्यामध्ये ऍड केला समजा 168 तर जवळपास 1331 वॅकन्सीज ज्या आहे रेग्युलर आणि बॅकलॉग या दोन्ही मिळून होतात। आणि याच्या व्यतिरिक्त जे की एक्स सर्व्हिसमॅन असेल किंवा व्हीआय असेल याच्या असेल यांच्या जर वॅकन्सी आपण याच्यामध्ये ऍड केला तर या वॅकन्सी ज्या आहेत ते वाढतात। मग जर आपण मागच्या वर्षीचं एसबीआयच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिक्रुटमेंट सोबत या वर्षीची रिक्रुटमेंट जर आपण कंपेअर केली तर मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये फक्त 100 जागा होत्या, किती 100 जागा, आणि त्यामध्ये ऑल इंडियाचा जर विचार केला तर 6 ते 6,500 वॅकन्सी ऑल इंडियामध्ये होत्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला होत्या फक्त 100 जागा। आणि त्याच्यामध्ये साकार एज्युकेशन नाशिकचा रिझल्ट जर सांगायचा झाला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, 100 जागेमधून जवळपास आपले 10 विद्यार्थी साकार एज्युकेशन नाशिक मधून या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर असिस्टंट म्हणून सिलेक्शन झाले होते मागच्या वर्षी। जर 100 पैकी पर्सेंटेजच्या टर्म मध्ये जर विचार केला आपण साकार एज्युकेशन नाशिकचा रिझल्ट 100 पैकी 10 विद्यार्थी म्हणजे जवळपास 10% वाटा जो आहे निकालामध्ये मागच्या वर्षीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिक्रुटमेंट मध्ये साकार एज्युकेशन नाशिकचा होता। या वर्षी वॅकन्सीज ज्या आहेत जर जवळपास 1331 वॅकन्सीज आहे, 10% जरी निकाल आपण कन्सिडर केला या वर्षी तर जवळपास आपल्या नाशिक साकार एज्युकेशन नाशिक मधून जवळपास 100च्या वरचे विद्यार्थी जे आहे या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आपले प्लेस होणार आहे। त्याकरता जे काही विद्यार्थी तयारी करतायत त्यांनी जोरात तयारी लागायची। मागच्या 8 ते 10 वर्षाची जर तुलना केली आपण तर मागच्या 8 ते 10 वर्षापासून सर्वात मोठी रिक्रुटमेंट म्हटलं जाईल स्टेट बँक ऑफ इंडियाची, सर्वात मोठी विद्यार्थी मित्रांनो। जर आयबीपीएस क्लर्क सोबत आपण जर या आरडीओचं कंपॅरिझन केलं तर आयबीपीएस क्लर्कच्या मागच्या या वर्षीच्या वॅकन्सी होत्या, पहिलं नोटिफिकेशन आलं होतं 6,000चं, नंतर नोटिफिकेशन चेंज झालं पण पुन्हा 9,000 आल्या। पण महाराष्ट्राच्या वाट्याला किती जागा होत्या टोटल 11 नॅशनलाइज बँकेच्या जर एकत्र केल्या तर होत्या जवळपास 600 वॅकन्सीज। आज एसबीआयच्या जर आपण कंपेअर केलं तर एसबीआयच्या एकट्या वॅकन्सी आहे जवळपास 1331 बॅकलॉग आणि रेग्युलरचा जर विचार केला तर, त्यामुळे सर्वात मोठी ॲडव्हर्टाइज आहे 2024 मधली। त्यामुळे जे विद्यार्थी सध्या प्रिपरेशन करतात त्यांनी एकदम जोरात तयारी लागायचे विद्यार्थी मित्रांनो। ही जी की ॲडव्हर्टाइज आहे मागच्या 8 वर्षामधली सर्वात मोठी ॲडव्हर्टाइज आहे, त्यामुळे सर्वांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे, जोरात तयारी लागायचे आणि एक पोस्ट आपल्याला मिळवायची विद्यार्थी मित्रांनो। आता ही जी की रिक्रुटमेंट आली या रिक्रुटमेंट बद्दल जेवढे की समजा इम्पॉर्टंट थिंग्स आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे 1 बाय 1 क्लिअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचं आहे आणि जे विद्यार्थी या यूट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे। नंतर जे काही तुमचे डाऊट असतील समजा या एसबीआयच्या रिक्रुटमेंट बद्दल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता, तुम्हाला कमेंट्सला आन्सर दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो। आणि सपोर्ट करायचा आहे, मराठी चॅनल आहे आपलं, तर हे जे की समजा नवीन विद्यार्थी असेल या यूट्यूब चॅनलला तर सर्वांनी काय करायचं आहे, आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचंय। तर आज आपण काय बघणार आहोत, या वॅकन्सी ज्या आहे कॅटेगरी वाईज किती आहे, नंतर कोणत्या स्टेटला किती आहे ते मी सांगणार नाही, पण तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतोय की सर्वात जास्त वॅकन्सी जी आहे उत्तर प्रदेशला आहे जवळपास 1800 समथिंग। नंतर याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर नंबर 2 ला जे आहे समजा वेस्ट बंगाल, नंबर 3 ला जे आहे मध्य प्रदेश आणि नंबर 4 ला आहे महाराष्ट्र आणि 5 ला जर विचार केला तर बिहारला। आणि या ज्या काही वॅकन्सीज आहे या वॅकन्सी फायनल नाहीये, या वॅकन्सी ज्या आहे अजून इन्क्रीज होऊ शकतात, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। आपले जे काही एसबीआयचे चेअरमन आहे शेट्टी साहेब यांनी आत्ताच रिसेंटली इंटरव्ह्यू दिला, त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं जे की ब्रँचेसची जे की समजा त्यांची रिक्वायरमेंट आहे ती अजून सुद्धा कमी आहे, त्यामुळे त्यांना ब्रँचेसचं पेनिट्रेशन करायचं आहे पूर्ण इंडियामध्ये। म्हणजे जवळपास तालुका प्लेस किंवा तालुका प्लेस सारखे गावा ठिकाणी किंवा मोठे जे काही गाव आहे समजा मार्केटचे बाजाराची त्या ठिकाणी सुद्धा काय करायचंय स्टेट बँक ऑफ इंडियाला
जे काही आमच्या ब्रँचेस आहे त्या ब्रँचेसची संख्या वाढवायची. त्यामुळे ह्या ज्या काही वॅकन्सी तुम्हाला दिसतात या वॅकन्सी फायनल नाहीये, या वॅकन्सी अजून सुद्धा वाढू शकतात. या वॅकन्सी ज्या आहे या आजच्या नोटिफिकेशन नुसार आहे, परंतु जेव्हा ऍक्च्युअल अलॉटमेंट होईल, जेव्हा फायनल रिझल्ट लागेल त्यावेळेस वॅकन्सी अजून वाढतील. त्यामुळे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी आणि जे नवीन प्रिपरेशनला लागणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जोरात तयारी लागायचं आहे आणि आपला महाराष्ट्राचा रिझल्ट वाढवायचाच आहे. परंतु त्यामध्ये साखर एज्युकेशन नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा साखर एज्युकेशनचा मागच्या वर्षीचा 10% रिझल्ट होता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, यावर्षी तो 10चा 20% आपल्याला करायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय, अनेक गोष्टी आपल्याला करायचं आहे रिझल्ट वाढवण्यासाठी. तर आज आपण काय बघणार आहोत, यासाठी एज काय लागतं, एज्युकेशन काय लागतं, नंतर मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर एलपीटी कंपल्सरी आहे का, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन डेट जी आहे, ऍप्लिकेशन डेट जी आहे आज आहे 17 डिसेंबर 2024. आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेले विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आजपासून ऍप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात करा, लास्ट डेटची वाट बघू नका. ओके, तर या ठिकाणी ऍप्लिकेशन कधीपर्यंत करणार आहे, तर ऍप्लिकेशन जे आहे तुम्हाला किती दिवस करता येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला साधारणतः 7 जानेवारी पर्यंत अप्लाय करता येणार आहे. किती? 7 जानेवारी 2025 पर्यंत. ओके, या म्हणजे 20 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नंतर डेट वाढत नाही. ज्यांना ज्यांना अप्लाय करायचंय त्यांनी सगळ्यांनी अप्लाय करून टाकायचंय. क्लिअर आहे? तर हे आहे आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेलं विद्यार्थी मित्रांनो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की मी महाराष्ट्राचं तुम्हाला इथे एक्सप्लेन करेल, पूर्ण इंडियाचं एक्सप्लेन करणार नाही. आपला मेन फोकस महाराष्ट्राच्या वॅकन्सीजवर आहे. मग सर आता महाराष्ट्रामध्ये 1163 वॅकन्सी आहे. बॅकलॉगचा जर 168 विचार केला तर 1331 आणि व्हीआय एचआय नंतर एक सर्व्हिसमॅन या सर्वांचा जर विचार केला तर वॅकन्सी अजून वाढतात. मग महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी बाहेरून अप्लाय करायचंय का? गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षी वॅकन्सीज कमी होत्या त्यामुळे बाहेरून अप्लाय केलं होतं. पण यावर्षी महाराष्ट्रात वॅकन्सी चांगल्या आहे, त्यांनी महाराष्ट्रातूनच अप्लाय करा. पण आपल्याकडे नाशिकमध्ये कसं आहे, काही यूपीचे विद्यार्थी असतात, काही गुजराती विद्यार्थी असतात. तर या विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यामधून अप्लाय केलं तरी चालेल. ओके, काही एमपीचे विद्यार्थी असतात आपल्या क्लासला, तर गुजराती एमपी यांनी आपल्या आपल्या राज्यातून सुद्धा अप्लाय केलं तर चालेल. परंतु महाराष्ट्रातले जे काही विद्यार्थी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातूनच अप्लाय करायला पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये कोणकोणते झोन आहे आणि त्या झोन वाईज वॅकन्सीज कशा आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. महाराष्ट्रामध्ये 2 झोन असेल, महाराष्ट्र, मुंबई आणि काय म्हणतात गोवा. ओके, तर यासाठी इकडे बघा सर्कल जे आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र, मुंबई मेट्रो. ओके, याच्या वॅकन्सी ज्या आहे टोटल या आहे 1163 रेग्युलर. पण याच्या व्यतिरिक्त 168 ज्या आहे त्या किती आहे बॅकलॉग. जवळपास 1331 वॅकन्सी ज्या आहे सध्या महाराष्ट्राच्या वाट्याला रेग्युलर मध्ये रिक्रुटमेंट करण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त मी सांगितलं की बाकीच्या वॅकन्सी मी याच्यामध्ये ऍड केल्या नाही. मग त्या वॅकन्सीज अजून वाढतील, 1500च्या वरती वॅकन्सीज जातील. मग रेग्युलर वॅकन्सीचा जर विचार केला तर या मागच्या वर्षी फक्त 100 जागा होत्या ऑल इंडिया, सॉरी ऑल महाराष्ट्र. ओके, सगळ्या कॅटेगरीला. यावेळेस सगळ्या कॅटेगरीचा जो काही आकडा आहे तो 100च्या वरती जवळपास. बघा या ठिकाणी एससी कॅटेगरीला आहे 115, नंतर एसटी कॅटेगरी जी आहे याला 104, नंतर ओबीसी 313, नंतर ईडब्ल्यूएस 115, नंतर जनरलचा जर विचार केला तर 516. टोटल 1163 वॅकन्सी तुमच्या समोर. याच्या व्यतिरिक्त जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहे, पर्सन विथ डिसेबिलिटी, यांच्यासाठी व्हीआयच्या पण जागा खूप चांगल्या आहेत 13, नंतर याच्या पण 13 आहे, नंतर एलडीच्या 11 आहे आणि जे डी अँड ई आहे यांच्या सुद्धा 11 वॅकन्सीज आहे. आणि एक सर्व्हिसमॅन, जे की समजा एक सर्व्हिसमॅन आहे आर्मी मधून रिटायर होऊन आलेले, त्यांच्यासाठी पण खूप चांगल्या जागा आलेल्या आहे एसबीआयच्या 115. आणि इकडे ज्यांचं डिसेबिलिटी झालेलं आहे एक सर्व्हिसमॅन त्यांच्यासाठी 51 वॅकन्सीज आहे. पण त्यामुळे वॅकन्सी खूप चांगल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घ्या आणि लवकरात लवकर पोस्ट काढा, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सगळ्या नॅशनलाइज बँकेच्या एकत्र केल्या 11 नॅशनलाइज बँकेच्या, तरी सुद्धा एसबीआय एवढ्या जागा होत नाही. त्यामुळे ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची 2024 मधली. ओके, आता पुढे येईल नाही येईल ते सांगता येत नाही, पण सध्या आलेली आहे तर याला ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला हे झालं वॅकन्सीच्या बाबतीत. मग बॅकलॉग वॅकन्सीज कशा आहे महाराष्ट्र सर्कल मध्ये. ओके, या ठिकाणी
महाराष्ट्र सर्कल, नंतर मुंबई मेट्रो, नंतर इथे लँग्वेज मराठी. आता याच्याबद्दल मी सांगेल तुम्हाला. बॅकलॉग वॅकन्सी जे आहे एससीच्या आहे 659, एसटीच्या आहे 37, नंतर ओबीसीच्या आहे 72 आणि टोटल आहे 168. याच्यामध्ये सुद्धा व्हीआयच्या 3 आहे, याच्या 3 आहे, एलडीच्या 4 आहे, नंतर डी&ईच्या 4, टोटल 14. नंतर इकडे एक्स सर्व्हिसमनच्या पुन्हा 104, नंतर 19, नंतर 123. या बॅकलॉग मधल्या वॅकन्सी ज्या रेग्युलर मधून घेतल्या जाईल, त्यामुळे या वॅकन्सी ज्या आहेत त्या काय होतात, इन्क्रीज होतात. मग आता हे मराठी मी का इथे टाकलं, मराठी का टाकलं लँग्वेज, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधून अप्लाय करायचं आहे त्यांना मराठी येणं कंपल्सरी आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुजरातमध्ये अप्लाय करायचं आहे त्यांना गुजराती येणं कंपल्सरी आहे. ज्या विद्यार्थ्यांना यूपी मधून अप्लाय करायचे त्यांना हिंदी येणं कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 10वी किंवा 12वीला मराठी असेल त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नाहीये. ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. समजा जे विद्यार्थी बाहेर राज्यात अप्लाय करतात त्या राज्याची लँग्वेज त्यांना येणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर हे झालं रेग्युलर वॅकन्सीज आणि बॅकलॉग वॅकन्सीज. ओके. आता लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे, पण या वर्षी चेंजेस काय आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्रातून अप्लाय करतील त्यांना 3 लँग्वेज मध्ये पेपर उपलब्ध असेल. यामध्ये हिंदी, इंग्लिश आणि मराठी. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकता. ओके. म्हणजे क्वेश्चन पेपर जो आहे तुम्हाला मराठीमध्ये पण उपलब्ध असेल. तुम्हाला प्री आणि मेन्स हे दोन्ही सब्जेक्ट, दोन्ही एक्झाम जे आहे ते मराठीमध्ये उपलब्ध असेल जर मराठीमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर. ओके. तर मराठी लँग्वेज मध्ये पेपर तुम्हाला उपलब्ध असेल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये गोवा सर्कल येतं. या ठिकाणी कोकणी लँग्वेज येणं कंपल्सरी आहे. ओके. कोकणी. ओके. या ठिकाणी आपल्याला आता महाराष्ट्रातून अप्लाय करायचंय कारण महाराष्ट्रात जागा जास्त आहे. हे तुम्हाला माहितीच तो सांगतो मी. महाराष्ट्रामध्ये 2 गोवा आणि मुंबई मेट्रो हे 2 सर्कल येतात. मग यामध्ये एससीला जागा नाहीये, एसटीला 2 आहे, ओबीसीला 3 आहे, नंतर ईडब्ल्यूएसला 2 आहे, जनरलला 13, टोटल 20 आहे. नंतर पीडब्ल्यूडी व्हीआय 1, इकडे बाकी 0 आहे आणि एक्स सर्व्हिसमनचा जर विचार केला तर 2. मग महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अप्लाय कुठून करायचं आहे तर महाराष्ट्र सर्कल मुंबई मेट्रो या ठिकाणाहून तुम्हाला अप्लाय करायचंय. गोवामधून अप्लाय करायचंय का नाही करायचंय. क्लिअर आहे. तर हे झालं या ठिकाणी गोवा बद्दल. नंतर बॅकलॉग वॅकन्सी जे आहे या ठिकाणी बॅकलॉग वॅकन्सी तुम्हाला दिल्या. आता या ठिकाणी म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, कधीपर्यंत ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे हे सुद्धा आपल्याला इथे पूर्णपणे माहिती सांगतोय की ग्रॅज्युएशन जे आहे ते साधारणतः आपल्याला 1/4/2024 पर्यंत म्हणजे 1 एप्रिल 2024 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन नाही. या ठिकाणी एज लिमिट जो आहे, एज लिमिट मी तुम्हाला क्लिअर करतोय. शिक्षण जे आहे, शिक्षणाचा मुद्दा पुढे असेल तर तुमचं एज क्रायटेरिया जो आहे तो एज क्रायटेरिया जो आहे 1/4/2024 पर्यंत 20 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. कुणासाठी? जनरल, ईडब्ल्यूएस या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी. नंतर जे काही समजा रिझर्व्ह कॅटेगरीतले विद्यार्थी येतात यांच्यासाठी ओबीसी साठी 3 वर्ष वाढून भेटतात मॅक्झिमम मध्ये. नंतर एससी एसटी साठी 5 वर्ष वाढून भेटतात. नंतर पीडब्ल्यूडी साठी 10 वर्ष वाढून भेटतात. नंतर एससी एसटी साठी 15 वर्ष आणि जे की समजा पीडब्ल्यूडी ओबीसी आहे त्यांच्यासाठी 13 वर्ष वाढून भेटतात. म्हणजे 1/4/2024 चा जर विचार केला तर मिनिमम 20 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 28 वर्षापेक्षा नको जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. ओबीसी साठी मॅक्झिमम 31 वर्ष, एससी एसटी साठी 35 वर्ष आणि जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष अजून वाढून. तर हा झाला एज क्रायटेरिया जो आहे तो. नंतर सर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. ज्यांचं ग्रॅज्युएशन नाहीये म्हणजे बॅकलॉग लागलेला आहे किंवा 31 डिसेंबर 2024 पर्यंत निकाल लागणार आहे ते विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. ओके. मग ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीम मधून पाहिजे, कोणत्याही स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल. यामध्ये बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, बीई असेल, बीफार्म असेल, 35% सहित तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन 5 वर्षात केलेलं असेल, 6 वर्षात केलेलं असेल तर सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फक्त ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे. असं काही नाहीये की तुम्ही डिस्टिंक्शन मधून पास झालेलं पाहिजे किंवा तुम्ही रेग्युलर युनिव्हर्सिटी मधूनच ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे. वायसीएमचा विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतो, इग्नोचा विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतो. फक्त काय पाहिजे, रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. कधीपर्यंत पाहिजे तर ग्रॅज्युएशन जे आहे 31/12/2024 पर्यंत तुमचा रिझल्ट लागलेला असावा तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि जे विद्यार्थी समजा लास्ट इयरला आहे किंवा लास्ट सेमिस्टरला आहे समजा, ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी
म्हणजे 31/12/2024 पर्यंत तुमचा रिझल्ट लागत असेल तर ते विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात. म्हणजे हे सरळ सरळ ज्यांचे बॅक राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हे अप्लाय करण्यासाठी त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय तर कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशनचा मुद्दा क्लिअर झाला. नंतर सर जॉबला लागल्यानंतर सॅलरी कशी असेल? सॅलरी पण खूप चांगली असेल विद्यार्थी मित्रांनो. कालच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सॅलरी स्लिप जे आहे नोव्हेंबरची आपण काय केलेली पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यानुसारच इथे सॅलरी आपण काय केलेली आहे इन्क्लूड केलेली आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर सॅलरीचा जर विचार केला तर सॅलरी जे आहे साधारणतः पर मंथचा जर विचार केला तर 46,000 रुपये पर मंथ. किती? 46,000 रुपये. याच्या व्यतिरिक्त 2 additional increment for newly recruitment graduates, junior associates. Okay. Nonetheless, allowances may vary depending upon the place of posting. Okay. They will be eligible for reimbursement of various requirements, प्रोव्हाइडिंग फंड पेन्शन अंडर न्यू पेन्शन स्कीम. न्यू पेन्शन स्कीम पण लागू होणार आहे या ठिकाणी, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर मेडिकल लिव्ह असेल, नंतर पेअर अँड अदर फॅसिलिटीज असेल, सगळ्या गोष्टी असेल. नंतर महिलांसाठी ज्या काही समजा मॅटर्निटी लिव्ह असेल त्या सगळ्या या ठिकाणी लागू असेल. पूर्ण सरकारी जेवढ्या काही समजा फॅसिलिटीज आहेत ते तुम्हाला भेटणार आहे. नंतर न्यू पेन्शन स्कीम सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहे. त्यामुळे सॅलरीचा प्रश्नच नाही, सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. पब्लिक सेक्टर बँक आहे आणि एकदा जॉबला लागल्यानंतर जोपर्यंत तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी काढू शकत नाहीये. तर हे एक चांगला फायदा या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे काही एक्झाम्स आहे, एक्झामच्या डेट किती आहे? एक्झामच्या डेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं. जेव्हा नोटिफिकेशन यायचं होतं नोटिफिकेशनच्या अगोदरच मी डेट वगैरे जे आहे तुम्हाला दिले होता. एक्सपेक्टेड नोटिफिकेशन नंतर एक्झामच्या डेट जे आहे तुम्हाला सांगितलं होतं. ओके. तर प्री एक्झाम जे आहे, प्री एक्झाम साधारणतः फेब्रुवारी 2025 मध्ये, म्हणजे शेवटच्या वीकमध्ये फेब्रुवारीच्या. ओके. म्हणजे लास्ट वीकमध्ये एक्झाम कंडक्ट होऊ शकते. नंतर मेन्स एक्झाम जी आहे ती आहे मार्च किंवा एप्रिल. मार्चच्या लास्ट वीक मध्ये किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. जे काही एक्झामच्या डेट्स आहे या आहे फेब्रुवारी 2025 म्हणजे लास्ट वीक, नंतर मार्च लास्ट वीक किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. ओके. तर हे आहे डेट, एक्झाम डेटच्या बाबतीत. नंतर सर आम्ही फॉर्म भरला, परीक्षा द्यायची आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या, जागा पण खूप चांगल्या आहे, पण सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला 2 फेज मधून जायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे प्री आणि मेन्स. प्री एक्झाम जी आहे ती क्वालिफाईंग नेचर असेल. तुमचं सिलेक्शन जे आहे ते कशावर होणार आहे? मेन्स एक्झामवर होणार आहे. आणि टेस्ट ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. ओके. म्हणजे आता या ठिकाणी यांनी काय सांगितलं, सिलेक्शन फक्त मेन्स एक्झामवर तुमचं होणार आहे, प्री आणि मेन्स. पण जे विद्यार्थी समजा बाहेर स्टेटचे आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये अप्लाय केलं त्यांना एक लोकल लँग्वेज प्रोफेसी टेस्ट जे आहे LPT लँग्वेज प्रोफेसी टेस्ट जी आहे ती घेतल्या जाणार आहे. म्हणजे मराठीचं नॉलेज तुम्हाला आहे का? तुम्हाला मराठी वाचता येते का? तुम्हाला बोलता येते का? लिहिता येते का? हे नॉलेज त्या ठिकाणी घेतलं जातं. ती टेस्ट काही अवघड नसते. आपले मागच्या वर्षी काही विद्यार्थी गुजरातमधून सिलेक्ट झाले, त्यांनी गुजरातची LPT जी आहे ती काय केली? क्रॅक केली. मग LPT काही एवढी अवघड नसते, फक्त एक नॉमिनल असते. तुम्हाला ती लँग्वेज अंडरस्टँड झाली पाहिजे यासाठी LPT इथे टाकल्या जाते. तर LPTचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आणि ज्यांचं मराठी आहे 10वीला त्याला LPT देण्याची गरजच नाहीये. जे महाराष्ट्रातून झाले त्यांना LPT देण्याची गरज पडली नाहीये. ओके. ज्यांनी बाहेर अप्लाय केलं त्यांच्यासाठी LPT कंपल्सरी आहे. ओके. नंतर हे लक्षात घ्या, एक्झामचं तुम्हाला एक्झाम कोणकोणत्या लँग्वेजमध्ये देता येणार आहे? तर एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर द्यायची असेल तर इंग्लिश, नंतर हिंदी आणि मराठी या 3 लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. म्हणजे माध्यम जर आपण क्वेश्चन पेपरचा विचार केला तर क्वेश्चन पेपरचं माध्यम 3 मध्ये असेल. यामध्ये मराठी, इंग्लिश आणि हिंदी या 3ही लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर सिलेक्शन प्रोसेस जी आहे तुम्हाला समजली असेल. नंतर सर एक्झाम पॅटर्न कसा आहे? एक्झाम पॅटर्न रेग्युलर जो आहे तोच असणार आहे. म्हणजे प्रीचा जो एक्झाम पॅटर्न असतो सेम असतो जवळपास. जसं की प्रीला 3 सब्जेक्ट असतात, त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, नंतर मॅथ्स असेल, हे सब्जेक्ट आहे. या ठिकाणी सब्जेक्ट वाईज वेटेज कसं आहे, क्वेश्चन किती आहे, नंतर टाइम किती आहे हे मी तुम्हाला इथे क्लिअर करून देतो. 3 सेक्शन असणार विद्यार्थी मित्रांनो प्री मध्ये. नंतर
3 सेक्शन असणार, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार पूर्णपणे. एका क्वेश्चन साठी 5 ऑप्शन तुम्हाला उपलब्ध असेल, त्यापैकी एक तुम्हाला काय करायचं आहे, चूज करायचं आहे. आणि 1 तासाचा टाइम असेल. पेपर पूर्णपणे ऑनलाईन असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग यामध्ये 3 सब्जेक्ट कोणकोणते आहे? यामध्ये इंग्लिश लँग्वेज, नंबर ऑफ क्वेश्चन 30, मार्क 30 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट्स. आता हा जो पेपर आहे फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये उपलब्ध असेल, इथे मराठी किंवा हिंदी नसेल. पण बाकीचे जो 2 सब्जेक्ट आहे, मॅथ्स आणि रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, यामध्ये मॅथ्स जे आहे 35 क्वेश्चन 35 मार्क, टाइम 20 मिनिट, तिन्ही लँग्वेज मध्ये उपलब्ध होऊ शकतो. नंतर रिझनिंग जो आहे 35 क्वेश्चन 35 मार्क, टाइम 20 मिनिट्स, तिन्ही लँग्वेज मध्ये उपलब्ध आहे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन 100, मार्क्स 100 आणि टाइम आहे 60 मिनिट्स. आता मागच्या वर्षीचा कट ऑफ मी तुम्हाला क्लिअर करतो. मागच्या वर्षीचा कट ऑफ जो होता महाराष्ट्राचा कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो, तो होता 71.75. किती? 71.75 प्रीचा कट ऑफ होता. किती? प्रीचा 71.75. 100 पैकी ज्याला 71.75 मिळाले होते तो मेन्स साठी क्वालिफाय झाला होता. हा कट ऑफ आहे जनरल, ओबीसी आणि एससीचा. ओके, आणि ईडब्ल्यूएचचा, एसटीचा कट ऑफ फार कमी आहे, थोडा कमी आहे याच्यापेक्षा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झाम साठी निगेटिव्ह मार्किंग असेल विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे. नंतर आता मेनचा पॅटर्न कसा आहे? जे 3 सब्जेक्ट आहे ते 3 सब्जेक्ट पुन्हा कंटिन्यू होणार आहे तुम्हाला, ज्यामध्ये एलआर, मॅथ्स आणि इंग्लिश. फक्त वेटेज जे आहे थोडं चेंज होणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेज जे आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला आणि टाइम 35 मिनिट्स आणि पेपर उपलब्ध असेल फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये. ओके, नंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड नावाला असतं, याच्यावर क्वेश्चन विचारत नाही. इथे फक्त बुद्धिमत्ता चाचणीचे रिझनिंगचेच क्वेश्चन विचारतात. यामध्ये 50 क्वेश्चन 60 मार्क, टाइम दिलेला 45 मिनिट्स. म्हणजे सर्वात जास्त वेटेज जे आहे ते आहे रिझनिंगचं. नंतर जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, नंबर ऑफ क्वेश्चन 50 मार्क 50, टाइम 35 मिनिट्स. नंतर मॅथ्सचा जर विचार केला तर नंबर ऑफ क्वेश्चन 50 मार्क 50, टाइम 45 मिनिट्स. ओके, टोटल 190 क्वेश्चन असणारे, 200 मार्क असणारे आणि टाइम असणारे 120 मिनिटं आपण या ठिकाणी केलेला आहे. परंतु टाइम जो आहे तो या ठिकाणी वाढतोय. तर टाइम जो आहे साधारणतः या ठिकाणी 80, नंतर या ठिकाणी 80 म्हणजे 160 मिनिटं होतात जवळपास. किती? 160. म्हणजे थोडा टाइम आपल्याकडून पीपीटी मध्ये चुकला विद्यार्थी मित्रांनो. तर इथे आहे 2 hours 40 मिनिट्स. ओके, 2 hours 40 मिनिट्स जवळपास म्हणजे 2 तास 40 मिनिटं तुम्हाला वेळ असेल. ओके, 2 तास 40 मिनिटं. आपला पीपीटी बनवताना 120 जो आहे तोच टाकला गेला, परंतु टाइम किती आहे? 2 तास 40 मिनिटं. सब्जेक्ट वाईज टाइम जो आहे तो एकदम बरोबर आहे. क्लिअर आहे? तर इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असेल, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. किती असेल? 1/4. मग मागच्या वर्षीचा महाराष्ट्राचा कट ऑफ किती होता? तर महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे तो होता 86 मार्क ज्याला मिळाले समजा जनरल कॅटेगरी मधून त्याचं सिलेक्शन झालं होतं. हे लक्षात घ्या, 86 मार्क ज्याला मिळाले होते महाराष्ट्रामधून त्याचं सिलेक्शन झालं ॲज अ ज्युनियर असिस्टंट म्हणून. ठीक आहे, मग बाकी कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे याच्यापेक्षा थोडा कमी आहे. तो कट ऑफ एकदा तुम्ही बघून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग सर आता या ठिकाणी एलपीटी बद्दल काय आम्हाला सांगा. एलपीटी काय असतं? एलपीटी कोणासाठी कंपल्सरी आहे? आता एलपीटी फक्त जे महाराष्ट्रातून अप्लाय करणारे विद्यार्थी आहे, ज्यांचं 10वीला मराठी नव्हतं त्यांच्यासाठी एलपीटी होईल समजा. पण ज्यांचं 10वीला मराठी कंपल्सरी होतं त्यांना एलपीटी देण्याची गरज नाहीये. 10वीला किंवा 12वीला एलपीटी असेल, मराठी असेल तर त्यांना एलपीटी देण्याची गरज नाहीये. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पण महाराष्ट्रातून अप्लाय करतायत, गुजराती आहे किंवा एमपी वाले आहे किंवा यूपी वाले आहे, त्यांना एलपीटी देणं कंपल्सरी आहे. आणि एलपीटी नॉमिनल असते, एलपीटीचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. एलपीटी क्वालिफाय होऊनच जातो. त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे एवढा सिरियस घेण्याची गरज नाहीये. ओके, तुम्ही मराठी शिकूनच जाताय. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं those who qualify for selection and produce 10th or 12th standard marks sheet certificate evidence having a studied specified opted local language will not be subjected to any language test. बघा, मी सांगितलं तुम्हाला की ज्याचं 10वी मध्ये मराठी आहे त्यांना लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज आहे का? नाही. फक्त जो बाहेर स्टेटसाठी अप्लाय करणार आहे त्याला त्या स्टेटची लँग्वेज टेस्ट द्यावं लागेल. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग लोकल लँग्वेज मध्ये काय तुम्हाला काय असतं? लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मध्ये रीडिंग करावं लागतो त्या लँग्वेजचा पेपर, नंतर राईट करावा लागतो
आणि बोलावं लागतं, बाकी काही नाही, वेगळं काही नाहीये. मेन सिलेक्शन जे आहे तुमचं मेनच्या मार्कावरच आहे. प्री क्वालिफाईंग नेचर असेल आणि हे सुद्धा क्वालिफाईंग नेचर आहे, याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ठीक आहे. नंतर ऍप्लिकेशन फीस किती आहे? ऍप्लिकेशन फीस पण IBPS क्लर्क पेक्षा किंवा IBPS PO पेक्षा कमी आहे, जवळपास 150 रुपयाने. जनरल EWS OBC कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहे यांच्यासाठी आहे जवळपास 700 रुपये का 750 रुपये? 700 रुपये. ओके, किती? 700 ना 750 रुपये, तर 750 रुपये, जवळपास 700 की 750 रुपये आहे. आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी आहे 0. किती आहे? 0. फक्त OBC नंतर EWS जनरल कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी फीस आहे साधारणतः 700 रुपये. ते 750 करण्यात आली, पण आपली फीस जी आहे ती आहे 700 रुपये. ओके, आणि इतर कॅटेगरीसाठी फीस नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी 700 रुपये फीस असेल एक्झामची. ऍप्लिकेशन जे आहे 17 पासून चालू होत आहे, 7 जानेवारी पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. मग सर नाशिक सेंटर आहे का एक्झामसाठी? प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झामसाठी नाशिक सेंटर उपलब्ध आहे. तर या ठिकाणी कोणकोणते सेंटर उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये प्री आणि मेन्सचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधल्या जे की महत्त्वाचे शहर आहे, मुख्य शहर आहे, मेन सिटीज आहे, त्या ठिकाणी सेंटर उपलब्ध आहे. आपल्याला बाकीची चर्चा करायची नाहीये. महाराष्ट्रामध्ये नाशिक सेंटर उपलब्ध आहे का? तर आहे. प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. ठीक आहे. मग याच्यानंतर सर जॉबला लागल्यानंतर जर मला एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी आली समजा SBI पेक्षा सुद्धा, तर मला जॉब सोडता येईल का? प्रोबेशनरी पिरियड कसा असेल याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉबला लागल्यानंतर क्लेरिकलचा प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो असतो 6 महिन्याचा. 6 महिने तुम्हाला परमनंट म्हणून जॉब भेटत नाही. सुरुवातीला प्रोबेशनरी पिरियडवर तुम्हाला काम करावं लागतं आणि नंतर 6 महिने प्रोबेशनरी पिरियड कंप्लीट केल्यानंतर ॲज अ ज्युनियर असोसिएट म्हणून तुम्ही काय होता? सिलेक्ट होता. Junior associate will be required to complete lessons prescribed by the bank during the probationary period. Okay, getting confirm in the bank. नंतर तुम्हाला काय करतात? कन्फर्मेशन दिलं जातं आणि नंतर तुम्ही बँकेचे परमनंट एम्प्लॉय म्हणून तुम्ही होतात. हे नावाला असतं. प्रोबेशनरी पिरियड प्रत्येक जण कंप्लीट करतच असतो. ऑफिसरचा जर विचार केला प्रोबेशनरी ऑफिसरचा, तर 2 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड का असतो? हे टर्म आणि कंडिशनच्या गोष्टी आहे. हे फक्त नावाला दिलेलं असतं. 6 महिने प्रोबेशनरी पिरियड कंप्लीट होऊनच जातो आणि तुम्ही SBIचे कन्फर्म एम्प्लॉई होऊन जाता. नंतर जे काही समजा SC ST कॅन्डिडेट्स आहे यांच्यासाठी जे काही IBPS किंवा SBI जे काही बँक एक्झाम कंडक्ट करते ते काय करतं? त्यांना एक प्री एक्झामचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं की एक्झामचा पॅटर्न कसा असेल, नंतर एक्झामचे क्वेश्चन कसे असेल, नंतर एक्झाम कोणत्या लँग्वेजमध्ये कंडक्ट केलं जाईल, या सगळ्या गोष्टीबद्दल काय करतंय की जे काही IBPS असेल ते IBPS यांना एक्झामचं ट्रेनिंग जे आहे ते काय करतं? प्रोव्हाइड करतं. तर हे झालं प्री एक्झाम ट्रेनिंगच्या बाबतीत. SC ST OBC आणि एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहे यांच्यासाठी ह्या गोष्टी लागू होतात. ओपन साठी लागू होत नाही. मग ऍप्लिकेशन कुठे करायचंय? तर ऍप्लिकेशन जे आहे ऍप्लिकेशनच्या वेबसाईट तुम्हाला सांगितलेले http://banks.sbi career current याच्यावर जायचंय किंवा याच्यावर जायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे साखर एज्युकेशनचं नाशिकचं, याच्यावर न्यू इंडिया अश्युरन्सची असिस्टंटची आणि SBI क्लर्कची ही सुद्धा आपण काय केलेली आहे? ऍप्लिकेशन लिंक आपली ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. आपण साखर एज्युकेशन नाशिकच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन सर्च करू शकता. ठीक आहे. तर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतर फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात या नेहमी मी सांगत असतो. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असतं, पण जे नवीन विद्यार्थी पत्र आहे तयारी लागतात त्यांना माहिती नसतं फॉर्म भरण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात. त्यासाठी मी नेहमी हे रिपीट करत असतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालं, कधी झालं, ग्रॅज्युएशन कधी झालं, नंतर पास कधी झाला, पर्सेंटेज किती आहे हे सगळं टाकायचंय. डेट ऑफ बर्थ टाकायचे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार. ईमेल ID जो रेग्युलर वापरणार तो, मोबाईल नंबर, परमनंट ID प्रूफ, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, नंतर फोटोग्राफ 20 KB ते 50 KBच्या दरम्यान, सिग्नेचर 10 KB ते 20 KBच्या दरम्यान, लेफ्ट थंब इम्प्रेशन नंतर 20 KB ते 50 KBच्या दरम्यान, आणि हँड रिटन डिक्लेरेशन थोडं SBIचं वेगळं असतं IBPS क्लर्क पेक्षा, हे लक्षात घ्या. ओके, हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ब्लॅक पेन किंवा ब्ल्यू पेन तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये लिहायचंय आणि ते अपलोड करायचंय. SBIचं हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तुमच्या नावानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकावं लागते. बाकी सगळा डेटा जो आहे सेम असतो IBPSचा आणि SBIचा. फक्त काय करावं लागतं की IBPSच्या डिक्लेरेशन मध्ये तुमच्या नावानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जे आहे त्या ठिकाणी काय करावं लागते? मेन्शन करावं लागते. आणि बाकी जे डेटा आहे तो काय असतो? सेम असतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर पुढे बघा,
जे काही समजा नवीन विद्यार्थी आहे ज्यांना बॅच अटेंड करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपली कालपासूनच बॅच चालू झालेली आहे 16 डिसेंबर पासून 2024 सकाळी 7:30 ते 11:30 सध्या डेमो लेक्चर चालू आहे। जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा यायचे आणि डेमो लेक्चर अटेंड करायचे। तुम्हाला आवडल्यास नक्की कंटिन्यू करायचं विद्यार्थी मित्रांनो। 16 डिसेंबर 2024 पासून जे बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजूबाजूला रूमची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा मदत केल्या जाईल आमच्यातर्फे जे बाहेरचे विद्यार्थी नाशिकला येणार आहे यांच्यासाठी। ठीक आहे, नंतर जे काही समजा YouTube चॅनलला नवीन आहे त्यांनी काय करायचे आपलं YouTube चॅनल जे आहे ते सबस्क्राइब करायचे या ठिकाणी जाऊन आणि आपल्या व्हिडिओला जे आहे ते लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो। नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला जवळपास महाराष्ट्रामधून 9,500 ते 10,000 विद्यार्थी जॉईन आहे आणि याच्यावर आम्ही डेली ज्या की बँकिंग एक्झामच्या अपडेट्स असेल, नंतर करंट अफेअर्स असेल, सब्जेक्ट वाईज PDF असेल, नंतर ज्या की समजा एक्झामचा रिझल्ट असेल, नंतर एक्झामचा कट ऑफ असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावर पोस्ट करत असतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपलं टेलिग्राम चॅनलला जे आहे ते सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। नंतर याच्या व्यतिरिक्त आता सध्याची जनरेशन सर्वात जास्त ऍक्टिव्ह कुठे आहे इंस्टाग्रामला, तर इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे साखर एज्युकेशन नाशिकचं, त्याला तुम्ही काय करायचं फॉलो करायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा अपडेट्स आम्ही टाकत असतो। इन्फोग्राफिक मार्फत तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत जाईल विद्यार्थी मित्रांनो। नंतर व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहे मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे, याच्यावर सुद्धा आम्ही डेली PDFs नंतर एक्झामचे रिक्रुटमेंट अपडेट्स या सगळ्या गोष्टी याच्यावर टाकत असतो। त्याकरता तुम्ही काय करायचंय व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊन जायचे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर्स करा आणि जे काही तुमचे सजेशन असेल ते सजेशन मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला नक्कीच आन्सर देईल। थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।